हाय हॅलो माय डिवाईन सोल्स. तर मी आहे खाटूश्याम नगरीमध्ये अँड आय एम व्हेरी हॅपी. मस्त इथं मी आलेली आणि इकडे क्राऊड बघून मला खूप मजा आलेली. आणि येस, हे जे त्यांनी काही अटायर पेंडलं होतं ना मस्त, त्यांनी मला मस्त टाटा बाय बाय हाय केलं. आणि इथं जे म्युझिक चाललं होतं ना गाईज, यू विल फील की भाई तुम्ही इथंच नाचायला सुरुवात करून देणार. इतका सुंदर असं क्रिएट झालेलं होतं ॲटमॉस्फिअर. सो आय लव्ह इट. सो मी खूप एक्सप्लोअर केलं आहे इथलं. अँड देन आय क्लिक ऑल फोटोज अँड ऑल द थिंग्स. अँड देन मी मंदिराच्या दिशेकडे जात आहे. मंदिर इथून 2 किलोमीटर आहे साधारण गेटपासून, आणि मी जिथून राहत होते तिथून 1.5 किलोमीटर आहे बस. तर चला मग आपण जाऊया. आणि खूप जास्त क्राऊड होता, खूप जास्त. आणि हे जे लोक आहेत ना, हे निशाण घेऊन ना आपली जी विश असते ते पूर्ण होण्यासाठी म्हणजे रिंगसपासून पैदल मंदिरापर्यंत चालत येतात आणि त्यांची जी काही विश असते ते पूर्ण होते असा समज आहे. आणि हा लोकांचा विश्वास आहे, ते होतंही पूर्ण. तर तुम्ही बघू शकता सगळ्या लोकांच्या हातात निशाणच होते आणि खूप जास्त क्राऊड होता. आणि श्री श्याम देवाय नमः हा जो एक्झिटचा हा जो गेट आहे ना तो मस्त आला. आणि इथून अजून परत मंदिर पुढं आहे. अँड देन यू कॅन सी इथं खूप साऱ्या रांगा आहेत. तिथून तर तुम्ही पहिल्या रांगेत जर गेले ना तर खूप जास्त गर्दी होती, म्हणजे तिथून जवळून दर्शन होतं. तर लेफ्ट साईडची जी फर्स्ट रांग आहे तिथं जर जायचं असेल तर जवळून दर्शन होणार, पण तुम्हाला वेट जास्त करावं लागणार लाईनमध्ये. तर आम्ही थोडा फर्स्ट रोमधून गेलो. सो मला थोडा वेळ तिथं बघता आला, न्याहाळता आला देवाला. अँड जय श्री श्याम. खूप सारा होली ॲटमॉस्फिअर क्रिएट झालेला होता. आणि कांट एक्सप्रेस माय हॅपीनेस इन वर्ड्स. म्हणजे बाबांनीच बोलवलं होतं मला, मी असं समजेल. आणि ऑब्व्हियसली जिथं कधी तुम्ही मंदिरात जातात ना देवच तुम्हाला बोलवतो. आय फील लाईक दॅट. अँड ऑब्व्हियसली त्यांचा ब्लेसिंग असतो म्हणून तुम्ही तिथपर्यंत जातात. अरे का सहारा बाबा श्याम हमारा, ही असंच उगीच नाही म्हणत लोक, राईट. तर जस्ट गो देअर, एक्सप्लोर देअर. अँड ऑब्व्हियसली इथं मला ना खूप वेळ न्याहाळता आलं बाबांना आणि खूप मला आनंद झाला इथं. म्हणजे म्हणजे मला असं उड्या मारायलासारखं झालं होतं की अरे मी म्हणजे फायनली बघितलं. तर इथं ना 9 वाजता एक लास्टवाली आरती होते, तर ती मला अटेंड करायला मिळाली. सो आय एम फिलिंग ऑलवेज ब्लेस्ड. आणि त्याच्यानंतर ना मस्त जेवायला जायचं होतं आम्हाला. तर आम्ही काय केलं, तिकीट परचेस केलं. आणि इथं हे जे थोडं युनिक पद्धतीनं थोडं रेस्टॉरंट आहे, जे तुमचं एरोप्लेनमध्ये बसून तुम्हाला जेवण करायची फिलिंग घ्यायची असेल तर ऑब्व्हियसली यू मस्ट गो देअर. मंदिरापासून काही डिस्टन्सवरती आहे, 1 किलोमीटर आहे फक्त. तर इथं तुम्हाला पहिले पास घ्यावं लागते, लाईक तिकीट परचेस करावं लागते. अँड देन यू कॅन एंटर अँड देन यू वॉट यू वॉन्ट टू ऑर्डर, यू जस्ट गो अँड लेट मीन्स फिलिंग घ्यायची आहे तिथं बसून. तर मग तुम्ही ते जाऊ शकतात. तर तेही मी रेस्टॉरंट एक्सप्लोर केलं इथलं, जे की थोडं अट्रॅक्टेड आहे म्हणायचं. आणि ऑब्व्हियसली तर पायलटची फिलिंग तुम्ही घेऊ शकतात. हां, रिअलमध्ये विमान नाही उडू शकत, बट यू कॅन फील. तर मीही तो फील घेतलेला आहे. आणि तो खूप जास्त थंडी होती गाईज. आणि मी स्वेटर रिअलीमध्ये विसरून गेली होती, नाही वेअर द स्लीवलेस. ओ माय गॉड. तर माझी हालत खूप भयानक झालेली होती. तर माझी जी मैत्रीण होती तिने मस्त स्वेटर आणलेलं होतं ना, आय जस्ट लाईक दिस. तर मग मी इथं मस्त फोटोशूट वगैरे केला, खूप भारी मजा आली इथं. मग तोही मी फिलिंग घेतला आम्ही. त्याच्यानंतर वी वेंट बॅक अवर रूम. आणि मस्त रात्री झोपी गेली मी. आणि सकाळी परत उठले एकदा अर्ली द मॉर्निंगला. आणि परत मी दर्शन केलेलं आहे सकाळी. आपण बघूया श्यामकुंडलाही जाऊया, कारण की मी रात्री गेलो तर श्यामकुंड बंद झालेलं होतं. तर आय एम रेडी गाईज. कसे वाटत आहे मी, जस्ट लेट मी नो. तर सकाळी मी 5ला उठलेले आणि ऑलमोस्ट रेडी झालेले. तुम्ही बघू शकतात मॉर्निंगला. तरीही खूप साऱ्या लोकांचा क्राऊड येत होता आणि लोक जात होते. तर मी मस्त मोराचा पीस घेतला. तर त्याच्यानंतर ना मस्त मी सकाळी दर्शन करायला गेलेले. खूप सुंदर वाटलं ना मला. म्हणजे 8 वाजेपर्यंत ऑलमोस्ट माझं सगळं एक्सप्लोर करून परत मॉर्निंगला झालेलं होतं इथं. तर चला मग परत आपण दर्शन करूया.
इथं श्यामकुंड आहे आणि इथं हनुमानजींचं पण मंदिर आहे आणि इथं परत खाटूश्यामची जी मूर्ती आहे ती इथं पण आहे आणि इथं ना त्यांची पूर्ण स्टोरी आहे लिहिलेली आहे पिक्चराईज करून. तर कॅन रीड इट अँड जस्ट गो देअर. पण असं आहे, आय फील गुड देअर. माझं दर्शन करून झालेलं आहे, तेही 3 वेळेस आणि आरती अटेंड केली, त्याच्यामुळे खूप भारी वाटलं आहे मला. त्याच्यानंतर आता टाईम झाला आहे निघायचा, तर मी जयपूरला जात आहे. तर बसमध्ये बसले आणि विदिन 2 हवरमध्ये मी पोचून घेतली जयपूरला आणि देन मेट्रो स्टेशनला गेलं बिकॉज मला जायचं होतं हवा महलला. तर येस, मस्त मेट्रोलाही तिथून मी व्हिजिट करून आली. तर चला मग आपण मेट्रोने प्रवास करूया. इथून मस्त मी कॉईन घेतला आणि मस्त हवा महलच्या समोरच उतरवलं. हे बडी चौपट आहे, तर बडी चौपटवरून तुम्हाला तुमची मेट्रो पकडावं लागते अँड देन यू जस्ट गुड टू गो टू देअर. 10 मिनिट्स ना माझी मेट्रो आले अँड देन आय जस्ट सॅट देअर आणि मस्त मी उतरले आणि तेही जस्ट बाहेर जाताच तुम्हाला तुमचा हवा महल तुमच्या नजरेसमोर असेल आणि ऑटोवालेही इथून तुमच्याकडनं ना भरपूर चार्ज घेतील. ते इज बेस्ट ऑप्शन की तुम्ही मेट्रोनेच जा, कारण की मेट्रो प्रत्येक ठिकाणी जाते. तर तुम्ही 10-15 रुपयेमध्ये पोचून जाणार, जिथे रिक्षावाला 200-250 चार्ज करतो. तर ना आमचं जयपूरही अर्धच फिरलो आहे आम्ही, बिकॉज आम्हाला टाईमचा का लिमिट होता आणि जेवढं आमच्याकडनं कवर करता येत होतं तेवढं आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि खूप सारे फोटोज क्लिक केले आम्ही इथं. अँड देन आम्ही नेक्स्ट जात आहोत जलमहल बघायला. तर चला आपण जाऊया. तर आम्ही मस्त सगळ्यांनी तर ऑटो केली आहेत आणि नाव वी आर हिअर. तर रिअली इफ यू वॉन्ट टू गो नाव आरजीमध्ये तर मस्त 7-8 दिवस तर मस्त आरामात लागतात तिथे जायला. तर मला फक्त खाटूश्यामचं दर्शन करायचं होतं म्हणून मी गेलेले. मी नंतर आरामात जाणार आहे पूर्ण एक्सप्लोर करायला. तर आम्ही ठरवलं की फक्त खाटूश्यामजींचं दर्शन करूया आणि आमच्याकडे थोडा वेळ होता, आमची ट्रेन इव्हिनिंगला होती. सो आम्ही ना ठरवलं की आपण थोडं 2-3 स्पॉट कवर करून मग जाऊया. तर अशा प्रकारे ना खूप मजा आली, मस्ती केली आणि आम्ही जलमहल बघितला. खूप सारे रील्स आणि फोटोज काढले गाईज. खूप मजा आलेली आहे, खूप सुंदर आहे हा पिंक सिटी. सो मीट माय फ्रेंड रत्ना. सो शी इज विथ हर हजबंड ॲक्च्युली. तर आम्ही मस्त एकत्र टूर केलेला, खूप मजा आली, मस्ती केलं आम्ही खूप जास्त आणि मस्त आम्ही एकत्र फोटो रील्स खूप बनवले आणि इकडे मस्त एक रीलवाले पण आले होते, तेही आमच्याकडे आले मस्त. आणि त्यांनी एक असं टास्क दिलं होतं इथं की रँडमली ते कोणाची सिग्नेचर करत होते. तर या असं खूप मजा आली. तर अशा प्रकारे ना आमचं जयपूरमधलं हे 2 स्पॉट झाले आणि त्याच्यानंतर ना आम्हाला जायचं होतं आमेर फोर्टला. तर येस, आम्ही मस्त ऑटो करून सगळेजण आमेर फोर्टकडे पोहोचलो आणि रस्त्याची जी ब्युटी होती, पिंक सिटीची ब्युटी निहाळत आम्ही मस्त
भारी मजा आली तिकडं. आणि तिकडं आमच्याकडे खूप सारा लगेज होता ॲक्च्युली. तर आम्ही एका शॉपवरती ना तो लगेज ठेवून दिलेला रेंटने. त्याच्यानंतर तिथं मस्त एक स्पेशल काहीतरी डिश होती, छोले भटुरे. तर ती आम्ही टेस्ट केली. इतका सुपर्ब, इतका टेस्टी होता ना की काय सांगायचं. ॲक्च्युली मी सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं, खूप सारी भूक लागलेली होती. आणि मस्त आम्ही अमेर फोर्ट एक्सप्लोर केलेला आहे. साधारण 2-3 तास लागले असतील आम्हाला आणि आम्ही गाईडही केलेला होता. तर चला आपण मग एक्सप्लोर करूया. पहिल्या जमान्याच्या राजा महाराजा कसे राहत असतील ना. काय घेतो ये क्या है? ये क्या है? ये चाट है। चाट. इसमें टिक्की पापड़ी दोनों आएगा, बहुत टेस्टी बनेगा। अच्छा. अशा प्रकारे आम्ही मस्त थोडा ब्रेकफास्ट केला आणि देन आम्ही मस्त फूडकडे जायला निघालो आहोत. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप जास्त भारी आहे हा फूड बघायला, एक्सप्लोर करायला. सो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लॉट्स लव फ्रॉम माय साईड अँड थँक्यू. लव यू.